नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये मी समीरा गुजर जोशी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण आपल्या मनाच्या एका हळूवार कोपऱ्याला स्पर्श करणार आहोत. हा कोपरा आहे मैत्रीचा आणि मित्रांचा. शालेय जीवनातली मैत्री हे खरं तर आपण कुटुंबाच्या बाहेर स्वतः घडवलेलं आपलं पहिलं हक्काचं असं नातं असतं. किंबहुना शाळेतले मित्र हे जणू काही आपलं दुसरं कुटुंबच असतं. आणि म्हणूनच आयुष्याच्या टप्प्यात पुढे गेल्यानंतर सुद्धा या शाळेतल्या मैत्रीच्या आठवणी मनात नेहमीच ताज्या राहतात. हे मित्र प्रत्यक्षात भेटो किंवा न भेटो, मनाच्या कट्ट्यावर मात्र त्यांचा अड्डा नेहमी जमलेला असतो. आणि म्हणूनच आता बघा ना, मैत्री कशीही कुठेही कधीही होऊ शकते. तुमची माझी मैत्री नाही का झाली या कार्यक्रमाच्या माध्यमातून. म्हणूनच या मैत्रीच्या हक्काने आज आपण चर्चा नाही करणार आहोत, तर गप्पा मारणार आहोत मैत्री या अतिशय सहज सुंदर नात्याविषयी. तुम्ही तयार आहात? माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी इथे तयार आहेत. त्याचबरोबर माझ्या 2 सिनियर फ्रेंड्स, वरिष्ठ मैत्रिणी इथे आलेल्या आहेत असं मी म्हणेन. माझ्याबरोबर आहेत मल डहाणूकर कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर माधवी पेठे मॅडम, के सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शुभा पंडित मॅडम. मैत्री हे खरंच एक निखळ सुंदर असं नातं असतं. या नात्याचे अनेकविध पैलू आहेत आणि माझी खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मनात या नात्याविषयीच्या काही गोड आठवणी आहेत, जे सगळं आपल्याला एकमेकांना सांगायला नक्कीच खूप आवडणार आहे. त्याची सुरुवात करूया एक ध्वनी चित्रफित पाहून. ये कहानी है 2 दोस्तों की जिन्हें घूमने फिरने का बड़ा शौक था. अपने इसी शौक के चलते एक दिन दोनों दोस्त निकल पड़े एक सफर पे. सफर के दौरान बात करते करते किसी बात को लेकर दोनों के बीच बहस छिड़ गई. बिना कुछ सोचे गुस्से में तमतमाए दोस्त ने दूसरे दोस्त को थप्पड़ मार दिया. जिस दोस्त को थप्पड़ पड़ा वो दुखी तो जरूर हुआ, लेकिन चुपचाप आगे चला गया और कुछ दूरी तय करने के बाद उसने रेत पे लिखा, आज मेरे दोस्त ने मुझे थप्पड़ मारा. ये लिखकर फिर दोनों आगे बढ़ गए और धीरे धीरे दोनों दोस्तों के बीच सब पहले जैसा सामान्य हो गया. चलते चलते उन्हें कुछ पेड़ों से घिरा एक गड्ढा दिखाई दिया, जिसे देखकर दोनों ने उसके पास जाकर खेलना शुरू कर दिया. दोनों दोस्त आनंद उठा ही रहे थे, तभी जिस दोस्त को थप्पड़ पड़ा था वो उस गड्ढे में गिरने लगा. ये देखते ही पहला दोस्त बिना वक्त गवाए उसकी मदद के लिए आगे बढ़ा और कुछ ही देर में अपने दोस्त को गड्ढे से बाहर निकालने में कामयाब हो गया. गिरने वाले दोस्त ने अपने दोस्त का शुक्रिया अदा किया और पास ही पड़े पत्थर पर खोदा. आज मेरे दोस्त ने मेरी जान बचाई. ये देखकर पहले दोस्त को अचंभा हुआ और उसने पूछा, जब मैंने तुम्हें थप्पड़ मारा तब तुमने उस बात को रेत पर लिख दिया, और जब मैंने तुम्हारी जान बचाई तब तुमने उस बात को पत्थर पर खोद दिया. ऐसा क्यों? ऐसा इसलिए मेरे दोस्त कि जब कोई हमें दुख देता है तो उसे हमें भुला देना चाहिए. तभी तो थप्पड़ वाली बात को मैंने रेत पे लिखा, ताकि हवा का झोंका जैसे ही आए उसे मिटा दे. लेकिन जब कोई हमारे लिए अच्छा करता है, जैसे कि तुमने मुझे गिरने से बचाया, तो उसे हमें पत्थर पे लिखना चाहिए, जहाँ चाह कर भी उसे कोई न मिटा सके और वो हमेशा हमें किसी की अच्छाई की याद दिलाते रहे. मित्र सहजपणे आपल्याला मिळू शकतो, सहजपणे मैत्री होऊ शकते, पण ते नातं टिकवण्यासाठी फुलवण्यासाठी काही कष्ट आपणही घेतले पाहिजेत. हा मला वाटतं संदेश या ध्वनिचित्रफितीतून नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचला असेल. आणि आपल्या मित्रमैत्रिणींनीच किंबहुना आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी ही एव्ही तयार केलेली आहे, तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. गप्पांना सुरुवात करत असताना मला इथे उपस्थित मुलांनाच विचारायला आवडेल की तुम्हाला तुमच्या मित्रातलं नेमकं काय आवडतं, मैत्रीतलं नेमकं काय आवडतं? चांगुलपणा.
मित्राचा किंवा मैत्रिणीचा चांगुलपणा, त्यांनी दिलेला आधार, त्यांनी दिलेला आधार, डिप्रेस झाल्यावर जी मदत भेटते ती एक मदत भेटणारी, त्यांच्यातला एक गुण म्हणजे ते सगळ्यांना हेल्प करणारा असतो, तो गुण मला खूप आवडतो. बरं. स्वच्छ मनाने ते जे गोष्टी सांगतात त्या गोष्टी मला आवडतात. चांगला स्वभाव, चांगला स्वभाव. मित्र असे असतात की आपल्याला त्यांच्याकडे मोकळेपणे काही बोलता येतं, मोकळेपणाने काही बोलतात. तर या बाजूला काही गोष्टी अशा असतात ज्या आपण आईबाबांना नाही सांगू शकत, त्या फक्त आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबतच शेअर करू शकतो. क्या बात है. मदत करणे, मदत करणे. हा. मैत्रिणीचा असलेला विश्वास आणि माझ्याशी अटॅचमेंट. बरं. समजून घेणारी मैत्रीण, समजून घेणारी मैत्रीण असावी. हा. जगणं शिकवणारी मैत्री असावी. जगणं शिकवणारी. वा. सुखात दुःखात आनंद देणारी, दुःखात आनंद देणारी. तुला काय म्हणायचंय? मोकळ्या स्वभावाचा, मोकळ्या स्वभावाचा. आपल्याला ज्या समस्या येतात त्या आपण त्यांना सांगितल्यानंतर ते स्वतःच्या समस्या म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल. बर. मला वाटतं खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या मैत्रीतल्या या प्रत्येकाला भावतायत आणि माझी खात्री आहे की हे सगळं तर असतंच. पण मला तुम्हाला दोघींना विचारायला आवडेल, तुम्हाला काय वाटतं नेमकं मैत्रीमध्ये एवढं काय हवं असं असतं आपल्या? खरं सांगायचं तर मैत्री म्हटल्यानंतर आपण आपलं स्वतःच एक विश्व ही त्याच्यातली पहिली भावना असते. दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी काही विद्यार्थ्यांनी सांगितलं तसं की काही गोष्टी आपल्याला सहजगत्या आपल्या पालकांबरोबर शिक्षकांबरोबर ज्या शेअर करता येत नाहीत त्या शेअर करणारं एक हक्काचं असं स्थान असतं ते. आणि बऱ्याचदा मला पर्सनली असं वाटतं, अर्थात मुलांच्या दृष्टीने बरोबर आहे त्यांनी उत्तर दिलेलं, पण जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसं मैत्री, त्याची आवश्यकता आणि त्याच्या व्याख्या याही गोष्टी त्या वयानुसार बदलत जातात. बरं. तुम्ही काय सांगाल पंडित मॅडम? मला असं वाटतं की मित्र मैत्रीण ही एक गोष्ट अशी आहे की जी स्वतः शोधून काढलेली असते. आपण बरेचसे नातेवाईक असतात ते आपल्याला मिळालेले असतात. बरोबर. आणि मित्र किंवा मैत्रीण शोधत असताना आपल्या दोघांच्यात काहीतरी समान धागा असतो आणि त्यामुळे बहुतेकदा मैत्री होते. आपले काही इंटरेस्ट कॉमन असू शकतात, तर त्यामधनं ती मैत्री फुलत जाते. त्यामुळे ती मैत्री फार महत्वाची असते रिलॅक्सेशनच्या दृष्टीने. तुम्हा दोघींच्या मित्रमैत्रिणींविषयी जाणून घ्यायला आवडेल. तुमची शालेय जीवनातली मैत्री आजही टिकून आहे का? हो, माझे किंबहुना सगळ्यात जवळचे मित्र जे आहेत, माझे मित्र आणि मैत्रिणी, या अजूनही शाळेतल्या आयुष्यामधल्याच भेटलेल्या आहेत. आणि अजूनही किती मध्ये मोठी गॅप झाली तरी तितक्याच जवळकीने आम्ही गप्पा मारू शकतो आणि असं कधीच जाणवत नाही की आपण इतका काळ मधला भेटलो नाहीये. त्यामुळे तीच मैत्री ही सर्वात महत्वाची मैत्री ठरते. मला हा धागा पकडून विचारायला आवडेल की मैत्री ही सहवासावर अवलंबून असते का? काय वाटतं इथे उपस्थित तुम्हा सगळ्यांना? मला असं वाटतं की सहवासामुळेच आपण एकमेकींशी मैत्री करू शकतो, कारण सहवासामध्ये राहिल्यामुळे आपल्याला एकमेकांची आवड निवड कळते किंवा कुठे कल आहे हे देखील कळतं. बरं. गरजेचं नाहीये की सहवास असल्यावरच मैत्री वाढते, सहवास नसल्यावर सुद्धा मैत्री वाढू शकते. ती आपल्या मनापासून असेल तर ती अजून जास्त फुलू शकते. सहवास संपल्यावर मैत्री संपत नाही. मैत्री हे आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी भेटतात व तो सहवास असो, एक आपण एकटे असतानाही मैत्री होऊ शकते. सहवास संपल्यावरही मैत्री संपत नाही. मैत्री फक्त सहवासाने नाही तर त्याला एक सिच्युएशन लागते मैत्री बनायला. तर आपण फक्त मुलांशी किंवा मुलींशी मैत्री नाही करू शकत, तर झाड झुडपे यांच्याशी मैत्री करू शकतो. बरं. खूप छान मुलं त्यांच्या पद्धतीने सांगतायत. मला तुमच्याही मित्रमैत्रिणींविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि हा जो मुद्दा आहे की केवळ सहवासातूनच मैत्री वाढत जाते का, याविषयी काय सांगा? पहिली गोष्ट म्हणजे माझे अजूनपर्यंत एकतर मी मगाशी म्हटलं तसं मैत्रीच्या टप्प्याप्रमाणे मित्र आणि मैत्रिणी दोन्ही बदलत गेले, पण अर्थात हेही लक्षात आलं की पूर्वीचे जे सगळे मित्रमैत्रिणी आहेत त्या आठवणी आणि ते मित्रमैत्रिणी अजूनही टिकून आहेत. आणि मी मगाशी की सहवास गरजेचा आहे असं मला वाटत नाही. कारण मला म्हणजे माझी आठवण म्हणून सांगते, मी शाळा माझ्या 2 बदलल्या, पण दोन्ही शाळांमधल्या मित्रमैत्रिणींचा आणि विशेषतः आता सोशल मीडियानं तर ते खूपच जास्त सहज केलं आपल्याला की पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देणं, एकत्र येणं, फोटोज पुन्हा शेअर करणं आणि एकत्र मैत्री निभावणं असं आपण म्हणू शकू. कॉलेजमध्ये मी खूप ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचे आणि त्यामुळे खूपच मित्रमैत्रिणी होते. अर्थात त्यांना ॲक्वेंटन्सेस म्हणायचं का मित्रमैत्रिणी हा एक वेगळा मुद्दा होऊ शकतो विचाराचा, पण होते खूपसे जवळचे. आणि जवळपास 25 वर्षांनी आमचा सगळा एक जो ग्रुप होता तो पुन्हा भेटल्यानंतर आम्ही त्या दिवशी रात्री एकत्र सगळे राहिलो, पण असं वाटलंच नाही की आम्ही 25 वर्षानंतर भेटलोय. म्हणजे अजिबात असं कुठेही नाही की सहवासच गरजेचा होता. आणि आम्ही इतकं
इतकं पुन्हा त्याच आपुलकीने एकमेकांबरोबर शेअर केलं, त्याच सगळ्या जाणीवातनं पुन्हा एकदा गेलो की 25 वर्षानंतर. आणि कुठेही कोणाच्याही मनात ही भीती नव्हती की आपण एकत्र भेटत असताना आपल्या संसारावरती किंवा आपल्या वेगळ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदारी किंवा त्या आपल्या प्रोफाईल्सवरती या सगळ्या मैत्रीचा पुन्हा परिणाम होईल का, काहीही नाही. त्याच ओढीने आपण पुन्हा एकदा मित्रमैत्रिणी जमवू शकतो. म्हणजे जगात वावरत असताना आता तर आपण सगळे अशा टप्प्यावरती आहात की अजून जबाबदाऱ्या तुमच्यावरती तशा नाहीये, पण निश्चितपणे मला वाटतं मोठ्यांच्या नजरेतून या मैत्रीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आत्ताची ही मैत्री ही कुठल्याही मुखवट्याशिवायची मैत्री आहे. आणि म्हणून मला वाटतं तुम्हालाही ती इतकी प्रिय आहे, कारण नाही म्हटलं तरी शाळेच्या बाहेर तुम्हालाही कुठेतरी समजूतदार मुलगी म्हणून वागायचं असतं, इतर काही भूमिका असतात, कुणाची बहीण असतात, पण मैत्रिणीसमोर कसं तुम्ही रिलॅक्स असू शकता, तुमच्या मनात जे येतं ते बोलू शकता. तुमची मैत्रीण म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हा ना खूप एक वादाचा मुद्दा असतो आणि आपल्याकडे हिंदी सिनेमांनी तर हा मुद्दा खूप ग्लॅमराईज केलाय. मुलगा मुलगी यांच्यामध्ये मैत्री होते का, असू शकते का? मुलगा आणि मुलीमध्ये का मैत्री नाही असू शकत? आफ्टर ऑल ते सुद्धा ह्युमन बीइंग्स आहेत, त्यांना हक्क आहे मैत्री करण्याचा. क्या बात आहे, व्हेरी नाईस. हा, मी तिच्या मताशी सहमत आहे. कारण लोक आजकाल काय विचार करतात, दोन मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी आली की म्हणजे त्यांचं वेगळंच नातं असतं असं समजतात, पण तसं त्या मुलांच्या मनात काहीच नसतं. म्हणून गरजेचं नाही की तसं असलं पाहिजे. मुला मुलींमध्ये प्रेमाचं नातं असल्यापेक्षा मैत्रीचं नातं असू शकतं. आता दुसऱ्यांनी त्याचा काय अर्थ लावायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे ना. आपल्या सोसायटीत जेव्हा दोन एक मुलगा किंवा मुलगी असे रस्त्यावर फिरत असले तर दुसरे जे बघणारे असतात ते विचार करतात की त्या लोकांमध्ये काहीतरी दुसरं नातं आहे, पण मग कधी कधी ते मुलगा आणि मुलगी बहीण भाऊ सुद्धा असू शकतात ना. बरोबर आहे. पण म्हणजे तुम्हा सगळ्यांचाच सूर मला असा दिसतो आहे की निखळ मैत्री असू शकते. एक मुलगा आणि मुलगी हे छान मित्र एकमेकांचे असू शकतात, दुसऱ्या कुठल्याही नात्याचा लेबल न लावता. सर, आपल्याला काय म्हणायचंय? मुसळधार पावसात सुद्धा डोळ्याचे अश्रू पुसणारी मैत्री हल्ली आधुनिक युगात कमी कमी का होत आहे? हा मला वाटतं सध्याच्या संवेदनशीलतेच्या विषयीचा प्रश्न असू शकतो का, की एकंदरच मैत्री हे नातं जे इतकं निखळ असतं, इतकं प्रामाणिक असतं, तेही नातं कुठे डागाळतंय का? हो, आणि अगदी खरं सांगायचं तर पुन्हा मुद्दा तोच की तुम्ही मुलांनी खरंच छान सांगितलं की मित्र आणि मैत्रिणींचं आपलं एकत्र नातं छान आणि अतिशय निखळ पण असू शकतं. पण हे तितकंच खरं आहे की ज्या नजरा तुमच्याकडे बघत असतात ना, त्यांनी काही पावसाळे आणि उन्हाळे पाहिलेले असतात आणि त्यामुळे त्या मैत्रीमध्ये शारीरिक आकर्षण जेव्हा जास्त वाटायला लागतं तेव्हाच मला असं वाटतंय की आजच्या पिढीमध्ये आम्ही पालक म्हणा किंवा शिक्षक म्हणा, म्हणजे आमचं असं म्हणणं नाही की त्याच्यातही काही ऑब्जेक्शनेबल आहे, कारण तोही निसर्ग आहे, असं होऊ शकतं. पण मग त्याच्यात तुमचं निखळ मैत्रीचं नातं तुटतंय का किंवा कमी होतंय का आणि वेगळी काही भावना वाढतीये का, हा एक फक्त त्यातला भाग असू शकतो. कदाचित मला असं वाटतंय की सोशल मीडिया म्हणा किंवा जनरली मीडिया आपले चित्रपट म्हणा ह्यामधनं दोन्ही प्रकारच्या भूमिका मांडल्या जातात. अतिशय सुरेख असं मैत्रीचं नातंही दाखवलं जातं जे मित्रामित्रांमधलं असतं, मैत्रिणींमधलं असतं, मित्रमैत्रिणींमधलं पण असतं. आणि तेच करत असताना सवंग अशा प्रकारचे जे चित्रपट कुठेतरी या बालमनांवरती पण परिणाम करत असतात, याचाही एक परिणाम असू शकतो. दुसरं मला महत्वाचं असं वाटतं की बऱ्याचदा ना पालक किंवा इतर माणसं ही तुमची मैत्री कशी असावी याबाबत इतकं बोलत असतात विद्यार्थ्यांना किंवा स्वतःच्या मुलांना आणि मुलींना की तिकडे कुठेतरी आपण जो म्हणतो ना असा एक आर्टिफिशियल म्हणा किंवा कुठल्या तरी कारणाने केलेली मैत्री असा एक जेव्हा भाव त्याच्यामध्ये यायला लागतो तेव्हा ती मैत्री बाजूला पडते आणि मग तुमचे पर्सनल इंटरेस्ट फॉलो करण्यासाठी केलेली मैत्री. म्हणजे अनेकदा मला वाटतं मी शाळेत असताना माझ्याही आईने मला हे सांगितलं आणि माझी खात्री आहे तुमची आई तुम्हाला असं सांगत असेल की ती मुलगी खूप हुशार आहे, तिच्या बरोबर राहा, तिच्याशी मैत्री कर. आणि तुम्हाला कदाचित त्या मुलीशी नसेल तुमचं पटत, पण आई सांगते की तिच्याबरोबर राहा. किंवा एखादी तुमची खूप जीवलग मैत्रीण किंवा मित्र असतो पण आई किंवा बाबा सांगतात की त्याच्याशी बोलू नको, मागच्या परीक्षेत त्याला कमी मार्क मिळाले किंवा असं काहीतरी. असं होतं का? असा अनुभव आहे तुमचा? हो, असं आहे. माझी आई पण मला सांगते की ह्या मुलीबरोबर नको राहू, या मुलीबरोबर राहा, कारण का तिला चांगले मार्क मिळतात. अँड पण मग काय सांगतेस तू आईला अशा वेळेस? तिला तर होच सांगायला लागतं. बरं, माझी आई पण असं सांगते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा आहे, तो खूप मस्ती करतो. माझी आई नेहमी मला सांगते की त्याच्याबरोबर राहायचं नाही,
पण माझं असं झालं की त्याच्या बिना काय दिवस जातच नाही, कारण की ते बिना मस्ती केलं त्याच्याबरोबर राहत नाही मी. मॅम, तुम्ही बोलले की तुम्ही लहानपणी असताना तुमची आई तुम्हाला असं सांगायची, पण लहानपणीची फ्रेंडशिप ही सेल्फिशनेस असते, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच स्वार्थ नसतो. पण जर आपण आत्ताचे यंगस्टर्स पाहिले तर त्यांच्या फ्रेंडशिपमध्ये मोस्टली खूप सेल्फिशनेस असतो. म्हणजे एखाद्या हुशार मुलासोबत जर फ्रेंडशिप केली तर मोस्टली असंच होतं की त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळावं, मग ते नोट्स असो किंवा पैसे किंवा पार्टीज वगैरे असो, तर या इंटेन्शननी सुद्धा खूप लोक फ्रेंडशिप करतात. तर हे कितपत योग्य आहे? काय सांगू, सगळ्यांचाच सूर दिसतोय की असं होतं. घरात पालकांकडून अनेकदा अशा सूचना येत असतात आणि मुलांना त्यांचं स्वतःचा एक विश्व, स्वतःचा एक हक्क असतो. काय याच्यामध्ये सुवर्ण मध्य काय असेल? खरं आहे की थोडंसं गायडन्स देण्याची गरज असते कधीतरी, परंतु मला असं वाटतं की इथे मुलांच्या बरोबर, जसं आपण थोडा वेळापूर्वी असं म्हटलं की मुलांना अशा प्रकारचं थोडा मार्गदर्शनाची गरज असते, मला असं वाटतं कधी कधी पालकांना सुद्धा अशा मार्गदर्शनाची गरज आहे की दरवेळेला तुम्ही असा अर्थ काढू नका, कारण शेवटी समाज म्हणजे काय हे असेच पालक एकत्र येऊनच समाज बनतो. आणि जोपर्यंत आपण जनरल अवेअरनेस हा आणत नाही की अशी चांगली मैत्री ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये आणि ज्याच्यामधनं केवळ काही दुसरे इंटरेस्ट आहेत आणि म्हणून झालेली मैत्री आहे, तर अशा सारखी मैत्री नक्की असू शकते. इनफॅक्ट मी एका प्रोफेशनल कॉलेजमध्ये गेली 30 वर्ष आहे. मैत्री मुलामुलींची नक्कीच काळानुसार बदलत गेली आहे, परंतु ती चांगल्या दृष्टीने बदलली आहे असं मला नेहमीच वाटतं. फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी नो थँक्यू असे मानणारे मित्र मनातून मात्र सॉरी आणि थँक्यूच्या अपेक्षा का करतात? मला अजून एक मुद्दा सुचवायचा होता याबरोबर. पालकांसाठी तुम्ही म्हणालात तसं की खरं आहे, असं जेव्हा आपण कुठेतरी विद्यार्थ्यांना मुलांना शिकवत असतो आणि आम्हाला खूपदा, म्हणजे जसं मॅडम म्हणाल्या तसं मी पण आता या क्षेत्रात 30 वर्ष आहे, त्यामुळे 30 म्हटलं तर असं 30 वर्षांच्या पिढ्या बघत आलेले. असं लक्षात येत नाही पालकांच्या की कुठेतरी आपण जेव्हा विद्यार्थ्यांना की आपल्या मुलांना असं शिकवत असतो की तू ह्या मुलाबरोबरच राहा, ह्या मुलीबरोबरच राहा, नको, त्यावेळेला एक स्वार्थ आणि स्वार्थीपणे वागण्याची दिशा आपणच आपल्या मुलांना नकळतपणे देत असतो आणि कुठेतरी याचे परिणाम पुढे त्यांच्यावरती मोठं होत असताना घडत असतात. मग मी ऑफिसमध्ये गेल्यावरती सुद्धा कोणत्या व्यक्तीशी मैत्री केल्यानंतर माझं प्रमोशन चांगलं होईल किंवा मला त्याचा फायदा होईल, आणि हे बाळकडू आपण आपल्याच आईवडिलांनी आपल्याला चुकून पण असेल कदाचित पण दिलेलं असतं, हे पालकांनी विसरता कामा नये. आणि मग अशा वेळेला मुलांच्या मनामध्ये प्रश्न यायला लागतात आणि मग फॉर्मल मैत्री सुद्धा आता तुम्ही खूपदा पाहिली असेल तर सारखं सॉरी म्हणणं, थँक्यू म्हणणं, तो मॅनर्सचा भाग म्हणावा का निखळ मैत्रीचा अभाव म्हणावा, हा एक खरंच विचार करण्याची गोष्ट असू शकते. नक्कीच. ही सगळी चर्चा ऐकत असताना लक्षात येते की जसं आता या दोघींनी सांगितलं की त्यांच्या समोर विद्यार्थ्यांच्या पिढ्या बदलल्यात आणि त्याबरोबर मैत्रीची व्याख्या बदलताना सुद्धा त्यांनी पाहिलेली आहे. काही बदल सकारात्मक आहेत, काही नकारात्मक आहेत. या सगळ्याचाच वेध घेऊया. माझ्याबरोबर काही शिक्षक प्रतिनिधी आहेत, काही पालक प्रतिनिधी आहेत. या मुलांच्या मैत्रीविषयी त्यांना काय वाटतं, काळाने काही बदल केलेत का, त्यांना विचारूया. मॅडम, एक आमच्या अभिनव कॉलेजचं एक तुम्हाला एक महत्त्व सांगायला काय हरकत नाहीये. 11वीच्या घसरणारा काळ म्हणजे इयत्ता 11वी आणि 12वी. 10वीपर्यंत बऱ्यापैकी असतं, पण घसरत 11वी 12वीला. आमच्या कॉलेजमध्ये NSSचं युनिट आहे जे सोशल, आमच्या अभ्यासाबरोबरच सोशल बरीचशी कामं केलेली आहेत आणि त्यामुळे मुलांना काय वाटतं की एक संधी मिळते की आपल्याबरोबर दुसरं पण आयुष्य आपल्याला जगलं पाहिजे. आणि त्यातून हे जे मित्र झालेले असतात त्यांचा खूप मोठा ग्रुप आहे. गेली 8-9 वर्ष आम्ही हे काम करतोय. खूप मोठा ग्रुप झाला हा NSSचा आणि त्यातून ते सोशल काम करून ही जी घसरणारी पिढी आहे ती नक्कीच सावरायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय. खूप सुंदर उपक्रम आहे आणि मला वाटतं जेव्हा एखाद्या हेतूनी काही माणसं एकत्र येऊन टीम म्हणून काम करतात तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा मैत्रीचे बंध निर्माण होतात. तो एक समान धागा त्यातल्या अनेकांना पुढे कायमस्वरूपी मैत्री करायला प्रवृत्त करतो. मॅम, तुम्ही मांडलेल्या मगाशी मुद्द्यानुसार आत्ताच्या तरुण पिढीतील मुलांमध्ये म्हणजे फ्रेंडशिपची डेफिनेशन का चेंज झाली आहे? का बरं इतका बदल या भावनेमध्ये होतो आहे? भावना कदाचित तीच होती कायम. भावना मला नाही वाटत की त्याच्यात काही बदल झाला आहे, पण ज्या पद्धतीने ते आज समाजात दाखवलं जातं सतत वेळ, त्याला लहान असल्यापासून रंग दिले जातात, त्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये फरक होत चालला आहे असं मला वाटतं.
एखादा मित्र आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट बनू शकतो का? जर आता तुम्हाला मी दोन मित्रमैत्रिणी असे दाखवले, एक आधीच्या काळातले आणि आत्ताच्या काळातले, तर तुमच्याप्रमाणे कुठची मैत्रिणी मित्रता चांगली होती? दोन्ही. असं गरजेचं नाहीये की आधीची असते तेवढीच निखळ मैत्री असते. बऱ्याचदा मगाशी समीरांनी म्हटलं त्याप्रमाणे आपण जेव्हा मोठे मोठे होत जातो, आपलं प्रोफेशनल करिअर घडत जातं, त्या करिअरच्या अनुषंगाने सुद्धा आपले बरेचसे मित्रमैत्रिणी जमत जातात. आणि असं गरजेचं नाहीये की तिकडे फक्त स्वार्थ असतो. किंबहुना बऱ्याचदा असंही होतं की त्या वयामध्ये तुम्ही जे प्रकारच्या तुमच्या भावना किंवा तुमच्या गरजा असतात, मगाशी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे की तुमचे विचार जुळणारे असे तुम्हालाही काही चांगले, अतिशय चांगले मित्र आणि मैत्रिणी आयुष्यामध्ये मिळू शकतात. आणि मुख्य म्हणजे त्या टप्प्यावर मिळणाऱ्या मित्र आणि मैत्रिणी हे तुम्हाला जास्त मार्गदर्शक पण असू शकतात. बरोबर आहे. लहानपणीची मैत्री जी असते ती अतिशय निखळ आणि वेगळी असते, पण त्या वयामध्ये साधारणतः असं होतं की एकाच वयाचे मित्रमैत्रिणी घडतात आणि मग जसं तुलाही त्या वयात कळत नसतं तसंच त्या व्यक्तीलाही त्या वयामध्ये फारसं कळत नसतं. त्यामुळे एकमेकांना एक फक्त मानसिक आधार देणं, समजून घेणं. आई रागवल्यानंतर हो ग आई बाबा असेच रागवतात, मला पण रागवतात, तू नको वाईट वाटून घेऊ, इथपर्यंत सांगण्यापर्यंत ती मैत्री असू शकते. पण थोड्या वयानंतर जेव्हा ही मैत्री मॅच्युअर होते असं आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळेला एकमेकांशी संवाद साधताना खरंच तुझं त्याच्यात काही चुकतंय का किंवा तू त्याच्यात कुठे काही कमी पडतेस, तुझ्या आयुष्याला वेगळी दिशा देण्याची गरज आहे का, असंही सांगणारा एखादा खूप चांगला मित्र आणि मैत्रीण तुम्हाला मिळू शकते. आपल्याला कसं कळू शकतं की आपण कोणावर, कुठल्या मित्रमैत्रिणींवरती विश्वास ठेवायचा? कारण बरेचदा असं होतं की आपण चुकीच्या मित्रमैत्रिणींवरती विश्वास ठेवतो आणि ते मग आपले सिक्रेट्स दुसऱ्यांना सांगून टाकतात. मला तरी असं वाटतं की या बाबतीत विचार नसतो करायचा, विश्वास ठेवून बघायचा असतो. विश्वास जर टिकला तर उत्तम चांगला मित्रमैत्रीण मिळते आणि जर विश्वास नाही टिकवला त्या मैत्रिणीने तर आपल्याला एक छान अनुभव मिळतो. आता मॅडमनी जे आपल्याला सांगितलं की एक मित्र म्हणजे कायम एक चांगला श्रोता, आपण जे म्हणतो ते ऐकून घेणारा असंच नव्हे तर तो आपला चांगला क्रिटिक किंवा चांगला टीकाकारही असू शकतो आणि हे सगळं आपण त्याच्याकडून खूप सहजपणे स्वीकारू शकतो. म्हणूनच ना मला मैत्रीसाठी एक शब्द जो आपण हिंदीमध्ये, हिंदी गाण्यांमध्ये खूप ऐकतो बघा, मितवा, तो वापरावासा वाटतो. ह्यासाठी कारण मित्र कसा असावा तर मितवामधला मित्र असावा, त म्हणजे तत्वज्ञ असावा आणि वा म्हणजे वाटाड्या असावा. मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या म्हणजेच फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड असा जो असेल तो छान मित्र. असं जर आपण म्हटलं तर मला बघा जरा विचार करा हा, कारण आतापर्यंत आपण फक्त समवयस्कांशी मैत्री म्हणतो आहोत. तुमच्या माझ्या वर्गात असलेले फार फार तर 1-2 वर्ष सिनियर असलेली मुलं, पण कधी कधी आपले शिक्षक, आपले पालकही आपले मित्र होतात. आणि गंमत अशी आहे बघा की आपण चांगला शिक्षक किंवा चांगले पालक त्यालाच म्हणतो जे विद्यार्थ्यांशी किंवा मुलांशी मित्रत्वानी वागतात. बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं याविषयी? माझी आईच माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे. ती देखील तिच्या लहानपणीच्या गोष्टी माझ्याबरोबर खूप छान शेअर करते आणि त्यामुळे मी देखील जे काही आहे ते सगळं माझ्या आईला सांगत असते. मैत्रीचा एक संवाद हा पाया असू शकतो असं तुला म्हणायचंय? जी माझ्या वयांच्या मुलांपेक्षा, मुलांची जी मैत्री आहे त्याच्यापेक्षा जास्त मैत्री शिक्षकांची आहे, कारण शिक्षक खूपच छान आहेत त्यामुळे. बरं, वा. जसे सर म्हटले की NSSमुळे आम्ही खूप सोशल वर्क्स करतोय, तर तसेच आम्ही अनाथ आश्रममध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला आणि वृद्ध आश्रममध्ये सुद्धा फ्रेंडशिप साजरा, म्हणजे की सिनियर सिटीजन सोबत पण आपण चांगली फ्रेंडशिप करू शकतो. मॅम, तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की आई आपली चांगली फ्रेंड्स बनवू शकते, कारण का आईजवळ आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. आई आपल्याच वयात गेलेली असते, त्याच्यातून तिला एक्सपिरियन्स असतो, त्यामुळे ती आपल्याला नेहमी चांगल्याच गोष्टी सांगत असते. कधी कधी वरिष्ठ म्हणजे लोकही, म्हणजे आजी आजोबा असतील तर आपल्या घरी जर कोणी नसलं, आई वडील, तर आपण आपल्या भावना कोणाशी शेअर नाही करू शकत, तर आजी आजोबा सुद्धा आपले चांगले मित्र होऊ शकतात. बरं, माझे पप्पा माझे सर्वात एकदम मस्त मित्र आहेत. ते माझे जे काय गोष्टी असतात मी त्यांना शेअर करतो. माझी खात्री ही मुलं असं म्हणतात की माझी आई किंवा माझे बाबा माझे मित्रमैत्रिणी आहेत, तर त्यांना किती आनंद होत असेल पालकांना. आणि हाच आनंद आपल्या या दोन्ही शिक्षकांनी उपभोगलेला आहे, कारण तुमचे सगळे विद्यार्थी म्हणतात की मॅडम माझी छान मैत्रीण आहे.
तर दोघींनी सांगा की यासाठी तुम्हाला काही खास मेहनत करावी लागली का, काही खास पावलं उचलायला लागली? सर्वप्रथम मी विधान थोडंसं बदलू इच्छिते. जसे माझे विद्यार्थी म्हणतात की मी त्यांची चांगली मैत्रीण आहे, किंवा मला म्हणायला आवडेल की माझे खूप विद्यार्थी आणि विद्यार्थिनी माझे अतिशय चांगले मित्रमैत्रिणी आहेत. आणि हे म्हणताना त्याच्यामध्ये दुसराही एक भाग सांगते. दरवेळेला मी नाही त्यांना गाईड करत. बऱ्याचदा असंही होतं की माझे विद्यार्थी आणि माझ्या विद्यार्थिनी सुद्धा मला वेगवेगळ्या प्रकारचा, मी अगदी कसं वागावं इथपासून ते काय योग्य आहे इथपर्यंतचे सल्ले पण देत असतात. आणि वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही जेव्हा चर्चा करतो ना, बऱ्याचदा समीरा मला असं जाणवतं की पुढची पिढी जी असते ना ती उगाच आम्ही नावं नाही ठेवत. मला तर पर्सनली असं वाटतं की ती खूप आमच्यापेक्षा ॲडव्हान्स असते. आणि जेव्हा मी त्यांच्याशी मैत्रीचं नातं ठेवते ना, त्यावेळेला मला असं जाणवतं की त्या मैत्रीचा मला इतका फायदा होतो की पुढे जाणारी तांत्रिकदृष्ट्या असेल किंवा विचारांनी वेगळा विचार करणारी जी पिढी असते, मला बरंच काहीतरी वेगळं शिकवून जाते. आणि ते अर्थात शिकताना खूप वेगळ्या प्रकारची मजा आणि आनंद आणि तो गायडन्स मला मिळत असतो. खरं आहे की पुष्कळदा आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आमची खरंच चांगली मैत्री होते. किंबहुना जेव्हा पालक येऊन आम्हाला असं सांगतात की माझं तो ऐकत नाही, तो तुमचं ऐकेल, तुम्ही जरा त्याच्याशी बोलून बघा, तेव्हा थोडंसं कुठेतरी सुखावतं सुद्धा. की कारण की त्यांच्या लेव्हलवरती जाऊन जर का आम्हाला संवाद साधता आला, त्यांच्या मनात आत्ता त्या क्षणाला जो काही प्रॉब्लेम्स ते त्यातनं जाता आहेत आणि त्याचं जर कदाचित अनुभवामुळे किंवा कदाचित असेच दुसरे काही मुलं अशाच प्रकारच्या फेजमधनं गेल्यामुळे जर असं सांगता आलं तर खूपच चांगलं वाटतं. आणि खरंच त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती आमचे विद्यार्थी आमचे मित्र बनतात. अजूनही माझे खूप जुने विद्यार्थी मला मुद्दाम होऊन भेटायला येतात, तेव्हा खूप छान वाटतं. आयडल फ्रेंडशिप कसं असावी? आता जसं की मॅम बोलल्या की म्हणजे त्यांना आनंद होतो जर त्यांच्या मुलांनी त्यांना एका मैत्रीच्या नात्याने गाईड केलं किंवा असं काही एखादी चूक दाखवून दिली तर. पण काही काही टीचर्स नाही म्हणता येणार, पण अशी लोक असतात, फ्रेंड्ससुद्धा असेच असतात की आपण त्यांना जर चूक दाखवून दिली तर ते आपल्यालाच चुकीचं समजतात की तुला काय कळत नाही, वी नो एव्हरीथिंग. हा मला वाटतं मैत्रीमधले जे काही थोडेसे चॅलेंजिंग सिच्युएशन्स असतात की आपल्या मित्राला आवडणार नाही अशी गोष्ट त्याला सांगणं, तर या सिच्युएशनमध्ये काय करावं? पर्सनली मला असं वाटतं की तू आता जो प्रश्न विचारलास आयडियल मैत्री आणि तू सांगितलेला मुद्दा, हे दोन्ही फार एकमेकांशी संलग्न गोष्टी आहेत. हे खरं आहे की साधारणतः असं होतं की आपण मित्रमैत्रिणी कोणाला म्हणतो की आपलं जो कोणी ऐकून घेतो, म्हणजे थोडक्यात आपल्याला आपलं मन मोकळं करायचं असतं. आणि बहुतांश वेळेला आपली अशी समजूत असते की एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण जे वागलो तेच योग्य असतं, समोरची व्यक्ती जे काही वागली ते नेहमी चुकीचंच असतं. अशा परिस्थितीत जेव्हा आपण आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला जातो आणि मग ते जेव्हा तुम्हाला म्हणतात की नाही पण तू असं नको होतं करायला किंवा तुझं हे चुकलं, त्यावेळेला आपल्याला त्या समोरच्या मित्र आणि मैत्रिणीचा रागच येतो. मला असं वाटतंय ही पहिली पायरी आहे खऱ्या मैत्रीची, की तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की असं सांगणारा, असा वेगळा विचार आणि तुमची चूक सुद्धा तुम्हाला सडेतोडपणे कुठल्याही प्रकारे भीडभाड न बाळगता किंवा माझी मैत्री तुटेल असा विचार न करता जी व्यक्ती तुम्हाला खरं काय ते सांगते, तीच आयुष्यात तुमची खरी मित्र किंवा खरी मैत्रीण होऊ शकते. मैत्री म्हणजे काय हे मी एक 5-6 ओळीत तुम्हाला सांगते. आयुष्य म्हणजे पोस्ट कार्ड, प्रेम म्हणजे व्हिजिटिंग कार्ड, नवरा म्हणजे डेबिट कार्ड, बायको म्हणजे मेमरी कार्ड, आपली मुलं म्हणजे आयडेंटिटी कार्ड आणि आपले जिवलग मित्र म्हणजे आधार कार्ड. मैत्री ही आयुष्यभर टिकते की क्षणिक सुखाचं साधीदार असते? काय सांगू, टिकते ती खरी मैत्री असते. जी मध्येच सोडून जाते ती खरी मैत्री नसते. आपल्याकडे ना मैत्रीचाही एक पुढचा खूप चांगला शब्द आहे, जसं मगाशी सांगितलंस तसा मराठीमध्ये मित्वाच्या ऐवजी मी त्यांना म्हणेन सखा किंवा सखी. ही एक पुढची नेणारी मैत्री असते, ती खरी मैत्री असते. ती टिकली तर ती मैत्री. आपली मैत्री कुठल्या प्रमाणापर्यंत एक घट्ट मैत्री असू शकावी? बरं, अशी कुठली गोष्ट असते की ज्याच्यामध्ये मित्र किंवा मैत्रिणीला तुम्ही माफ नाही करू शकत? माझा एक महत्त्वाचा प्रश्न होता की माझ्या समोर माझी एकदम चांगली मैत्रीण उभी आहे. आता मला तिच्याबद्दल काही तिला वाईट सांगायचं की तू असं नको करूस, हे तुझ्या फ्युचरसाठी चांगलं नाहीये. सो ते मी तिला कसं सांगायचं? एक पहिली गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे की ती मैत्रीण
जेव्हा तुम्हाला काहीतरी सांगत असते आणि जेव्हा तुम्हाला जाणवत असतं की तिचं वागणं चुकीचं आहे, त्यावेळेला सर्वप्रथम तिला जे काही म्हणायचं आहे ते ऐकून घ्यायचं. कारण त्यावेळेला तिला स्वतःचं मन मोकळं करणं ही तिची अत्यंतिक गरज असते, बरोबर आहे. ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्यायचं आणि मग नंतर विचारायचं की मी तुला सांगू का, तू रागावू नकोस. आणि आपली मैत्री याच्यात मध्ये नाही आणायची, पण मी तुझी खरंच मैत्रीण आहे म्हणून मला जे वाटतंय ते मी सांगते. मी जे सांगते ते बरोबरच असेल असं नाही. तुला वाटत असेल तर तू अजूनही कोणाशी बोल, पण मला तुझं वागणं पटलं नाही आणि मग सांगावं. मैत्री तुटणार नाही. उत्तम संवादातून मैत्री उलट अधिक घट्ट होत जाते, फुलत जाते. पालकांना काय वाटतं अलीकडच्या मुलांच्या मैत्रीविषयी? त्यांचे काही आक्षेप आहेत का? समजून घेऊया. काय वाटतं आपल्याला? आजची जी तरुण पिढी आहे, आता सध्या जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघत आहेत, तर व्हॉट्सअपवर पाहिलं तर आपण जे जुने मित्र आपले आहेत तर त्यांचा ग्रुप बनवून आपण नवीन प्रकारे अजून चांगल्या प्रकारे मैत्री आपण तयार करू शकतो किंवा ते मित्र आपल्याबरोबर परत मैत्री आपली संपर्कात येतो. पण आजची जी पिढी आहे त्या व्हॉट्सअपचा अतिवापर करत असल्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये वाहत चाललेली आहे. म्हणजे त्यांच्या ज्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत, अभ्यास आहे, इतर काही जबाबदाऱ्या आहेत, तर त्या सोडून ते तासनतास चॅटिंगचा हा प्रकार चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे काय घरात असताना सुद्धा म्हणजे सतत मोबाईलचा वापर त्यांच्याकडे असतो आणि आपल्या घरात आई वडील आहेत, इतर भावंड आहेत किंवा आजी आजोबा आहेत, मग त्यांच्याशी चर्चा न करता सतत आपल्या मित्रांशी गप्पा मारत असतात. आज अनेक असे मित्र आहेत किंवा मित्रांचे गटही आहेत की जे रात्री उशिरापर्यंत ते बाहेर असतात आणि त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना त्यांची काळजी वाटते. की अशाही गटांनी थोडा आपल्या आईवडिलांचा विचार करायला हवा. बरं, या आता निघालेल्या आक्षेपांना कुणाला उत्तर द्यायचंय? मॅम जशा बोलले की व्हॉट्सअपमुळे आपण चॅटिंग करत बसतो, पण आम्ही असं पण करू शकत नाही ना की दुसऱ्या मित्रांशी बोलणं बंद करू नाही ना शकत. आम्ही नक्कीच प्रयत्न करू की ते चॅटिंग कमी करू आम्ही. बरं, पण आक्षेपात तथ्य आहे हे तर खरं. हो, ओके मॅम, मी सरांच्या मताची सहमत आहे. ते म्हटले की हल्ली मुलं रात्री बाहेर असतात त्यामुळं आणि मुलांना घरी फ्रेंडली वातावरण नसतं, त्यामुळे ते मुलं एका वाईट मार्गाला जातात. त्यामुळे माझ्या मते ते व्यसनालाही लागू शकतात. सोशल मीडियाच्या आधाराने जी फ्रेंडशिप होते त्या फ्रेंडशिपमुळे आजकालच्या तरुण पिढीमध्ये गैरसमज पसरतात का? या सगळ्याच मुद्द्यांवरती काय सांगाल पेठे मॅडम? पर्सनली मला हे सगळे मुद्दे मान्य आहेत की खरं सांगायचं ना, याचं मुख्य कारण जर आपण पाहिलं तर मैत्री आणि ॲक्वेंटन्सेस. मी मगाशी म्हटलं तसं नुसतं मला 100 मित्र आहेत, मैत्रिणी आहेत असं सांगणं आणि खरे त्यातले आपले सखा आणि सखी किंवा मित्र असणं, या गोष्टीतला फरकच बऱ्याचदा पिढीतल्या म्हणजे असेलही, आमच्याही पिढीमध्ये तसं झालं असेल आमच्या बाबतीत, पण आता हे सोशल मीडियामुळे खूप वाढलं आहे. तो एक महत्त्वाचा भाग. दुसरा महत्त्वाचा म्हणजे सोशल मीडियामध्ये तुम्हाला बऱ्याचदा असं जाणवतं, फेसबुक म्हणा, याच्यावरती खोटे प्रोफाईल्स असतात, त्यामुळे चुकीचे मित्रमैत्रिणी होणं आणि मग त्यातनं फार नको त्या गोष्टींविषयी आकर्षण वाटून तीच आपली खरी मैत्री वाटणं, ह्या गोष्टींमधला फरक फार पातळ रेषा आहे ती मधली, पण ती कळत नाही आणि ती न कळल्यामुळे जे परिणाम होत आहेत तो हा मैत्रीचा निगेटिव्ह पार्ट आहे असं मला वाटतं. आणि हे जे आता म्हटलं गेलं की अनेकदा रात्री जागणं किंवा एकत्र बसून अभ्यास करूया वगैरे, हे जे खूळ आहे म्हणूया, म्हणजे पालकांच्या दृष्टीने ते खूळ असतं आणि मुलांच्या दृष्टीने ते खूप खरं असतं. तर यात पुन्हा हा फरक कसा करायचा? पुन्हा तेच म्हटलं तसं की हे पिढ्यानपिढ्या आहे. रात्री रात्री जागून खूप अतिशय छान एकत्र राहून अभ्यास करून एकमेकांच्या मदतीने पुढे जाणारे सुद्धा ग्रुप्स असतात. पण अशा ठिकाणी कुठेतरी मला असं वाटतं की जर त्याच्यात जेन्युनिटी असेल तर ते असा ग्रुप नेहमी आपल्या पालकांसमोर किंवा आपल्या शिक्षकांसमोर अशा ग्रुपविषयी सांगून कोणाच्या तरी घरी जमवून असा अभ्यास करण्याला कधीच नकार देत नाही. म्हणजे ही एक तुमच्यासाठी खूण आहे की जर तुमची मैत्री जेन्युइन असेल तर तुम्ही ती कुणापासून लपवणार नाही आणि मग खरंच तुम्ही एकत्र राहून अभ्यासही कराल, मध्ये तासभर तुम्ही एकत्र वेळही काढाल, एकमेकांसाठी थोडा वेळ टाइमपास कराल, पुन्हा अभ्यासाकडे वळाल. पण हे जर नकळत्या वयामध्ये घडत असेल तर कुठेतरी पालकांचं ऐकणं, शिक्षकांचं ऐकणं हे फार गरजेचं आहे. पंडित मॅडम, मला या मुद्द्यावर तुम्हाला विचारावं असं वाटतं की अलीकडे पालक म्हणतात, जसं त्यांनी सांगितलं की आमच्याशी मुलं बोलत नाहीत, मित्रमैत्रिणींशीच बोलत असतात. तर हे असं होण्याचं काय बरं नेमकं कारण असेल?
खरं म्हणजे ना संवादच कमी होत चाललाय. सोशल मीडियामुळे ज्या शॉर्ट फॉर्म्समध्ये लिहिलं जातं आणि ज्या पद्धतीने ते एकमेकांशी बोलत राहतात, मला वाटतं की पर्सनल लेव्हलवरचे संवादच आता कमी होत चालले आहेत. म्हणजे आई मुलगा म्हणजे घरातल्या इतर लोकांशी सुद्धा आजकाल सोशल मीडियाचा वापर करूनच एकमेकांशी संवाद ठेवला जातो आणि मला वाटतं ही फार चांगली गोष्ट नाहीये समाजासाठी. कारण की ज्या भावना, कारण बोलणं ह्याच्यामध्ये फक्त शब्द नसतात, त्याच्यामागे जी भावना असते ती पुष्कळदा शब्दातनं व्यक्त होत नाही, ती प्रत्यक्ष बोलताना जाणवली जाते. तर त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून ती मैत्री किती टिकेल याच्याविषयी मला थोडीशी नक्कीच साशंक आहे मी. बदलत्या कुटुंब व्यवस्थेमुळे सुद्धा मुलं मित्रांवरती जास्त अवलंबून राहायला लागली आहेत का? हो, नक्कीच. हा माझ्या मते एक फार महत्वाची गोष्ट आहे की पूर्वी साधारणपणे प्रत्येक मुलाला एखादं तरी भावंड असायचं. नंतर चुलत आते मामे भावंड वर्षातनं 1-2दा काही कारणानिमित्ताने भेटत असत, सुट्ट्या एकत्र घालवायचे. तर त्यामुळे वेगवेगळ्या वयाचे मित्र, म्हणजे ते जरी भावंड असतील तरी त्याच्यात मैत्रीचे संबंध पुष्कळ असायचे आणि त्यामुळे ऍक्च्युली पुष्कळदा आईवडिलांशी संवाद न साधता सुद्धा मुलांना आपोआप एक गायडन्स मिळत असे आपल्या मोठ्या भावंडांकडनं, कारण की त्याच्यामध्ये मैत्री होती. आता बहुतेक घरामध्ये एखादंच मूल असतं, आई वडील दोघंही बराच वेळ बाहेर असतात आणि त्यामुळे पुष्कळदा ही मुलं मित्रमैत्रिणींवरती पुष्कळशी अवलंबून राहतात आणि म्हणून मग मित्रमैत्रिणी म्हणतील ते खरं आणि आई वडील म्हणतात ते खोटं, अशी सुद्धा पुष्कळदा त्याच्यातलं येऊ शकतं. मला वाटतं हे सगळं काही फार चांगल्या दिशेने चाललंय अशातला भाग नाही. आणि पालकांनीही म्हणजे हे कुठेतरी समजून घ्यायला हवं की आपली मुलं मित्रांशी जास्त जर कनेक्टेड आहेत त्याचं काहीतरी कारण आहे आणि ते शोधलं पाहिजे. हा, म्हणजे ती जी काही त्याच्यामधली गॅप तयार होतीये ती बुजवण्याची दोघांचीही जबाबदारी आहे, शिक्षकांची, पालकांची आणि सर्व मुलांची सुद्धा. मुलांनी आणि मुलींनी मैत्री अशी करावी की ती आईवडिलांचा आत्मविश्वास संपादन करणारी असावी. की जरी मुलगा 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत जरी बाहेर राहिला तरी आई वडिलांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे की माझा मुलगा असा होणार नाही, त्याचे मित्र चांगले आहेत. हा जो गुण आहे तो मुलांनी त्या मैत्रीच्या माध्यमातून आई वडिलांच्या समोर दाखवला पाहिजे. खूप स्टुडंट्स रात्रभर अभ्यास करतात, पण काही मुलं किंवा मुली असेही असतात की ते बॅड हॅबिट्समध्ये जातात, की ते स्मोक करायचा सुरू कर, पण ते त्याच्यात फ्रेंड्सचा पण काही हात असतो की ते त्यांना बढावा देतात की हे करा. ते मला वाटतं ते थोडा रॉंग, बदलायला हवं, हे चुकीचं आहे. आदर्श मैत्री म्हणजे काय आणि सोबतही की आपल्याला आपल्या मित्रांवरती जास्त विश्वास ठेवायचा का आपल्या पालकांपेक्षा पण? फेसबुकवर जेवढ्या रिक्वेस्ट आपल्याला जास्त असतात तेवढ्या आपण सर्वात श्रेष्ठ असं आजच्या तरुण पिढीला वाटत आहे का? जास्त फ्रेंड्स असण्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स असू शकतात का? फ्रेंडशिपमुळे आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे का? काळानुसार मैत्री बदलली की मैत्रीनुसार माणसे, मीन्स आत्ताचं सोशल मीडिया आणि बिफोर सोशल मीडिया कसे होते? सध्याचं बदलत्या चित्रमैत्री तीच जी तुम्हाला काळाच्या पुढे सुद्धा टिकलेली दिसते आणि ज्यामध्ये पारदर्शकता असते, जी मैत्री तुम्हाला जगापासून लपवून ठेवायला लागत नाही. मला वाटतं या सगळ्यामध्ये मैत्री करणं आणि मैत्री मिरवणं यामधला फरक आपण सगळ्यांनीच लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे. कारण सोशल मीडियामधली मैत्री ही करण्यापेक्षा मिरवण्यावरती आपला भर जास्त असतो आणि जी खरी मैत्री आहे ती मात्र तुम्ही सहवासात नसलात तरी सुद्धा केवळ स्मृतींच्या गंधाने सुद्धा ती फुलू शकते, बहरू शकते. तेव्हा या खऱ्या मैत्रीचा शोध तुमच्या माझ्या प्रत्येकाच्याच आयुष्यात सुरू असतो. आपल्याला असे खरे मित्र मिळावेत ज्यांची साथ आपल्यासाठी खूप मोलाची असेल, ज्यांचा सल्ला आपल्यासाठी खूप मार्गदर्शक असेल आणि निव्वळ मायेची ऊब, निखळ हास्य ज्यांच्या सहवासात आपल्याला अनुभवता येईल. अशा मैत्रीच्या तुम्हाला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देत आजच्या या भागाचा समारोप इथेच करते आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. सगळ्यांच्या सहकार्यासाठी मनपूर्वक आभार. नमस्कार.